आज सांगली येथील कसबे डिग्रज या गावामधील गावच्या सुपुत्री व एसएस ग्रुप पुणे आणि सांगलीच्या संचालिका सुप्रिया चौगुले यांच्या वतीने गावातील गरजवंतांना खास दिवाळीसाठी धान्याचे किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी गावातील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे गावचे उद्योजक अण्णासाहेब चौगुले, त्यांचे नातू आर्यन चौगुले, त्याचप्रमाणे उपसरपंच पैलवान विनोद जगदाळे, लँड डेव्हलपर बाजीराव कदम, मयुरेश महिला बचत गटाचे सरकारमान्य रास्त भाव दुकानचे मालक चालक अरुण पवार यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमामध्ये सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला। यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा व माजी सरपंच सौ मंजुषा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। अत्यंत आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। नमस्ते। एसएस ग्रुप ऑफ कंपनीज सांगली आणि पुणे येथे कार्यरत असलेल्या त्याचप्रमाणे त्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुप्रिया चौगुले यांनी आपल्या मूळ जन्मगावी म्हणजेच कसबे डिग्रज या ठिकाणी गरजवंतांना दिवाळीनिमित्त धान्याच्या किटचे वाटप याची सुरुवात केलेली आहे। खरं तर ही परंपरा त्यांचे वडील अण्णासाहेब चौगुले यांनी पूर्वीपासूनच चालू ठेवलेली आहे, पण तीच पुढे त्या आता चालवत आहेत। या संदर्भात अण्णासाहेब चौगुले यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊया। नमस्ते सर। या ठिकाणी ही जी गरजवंतांना आपण धान्याच्या किटचे दिवाळी निमित्त वाटप करतोय, तर ही परंपरा आपली या गावात किती वर्षापासून चालू आहे आणि याबद्दलची तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या। वर्षाला दिवाळीला काय सोसायटीचं पॅकिंग करतो, साखर जेवढं पसरवता बँका, सोसायटी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वर्षाला असं वाटप करून जवळ 10 ते 11 वर्षात माझा उपक्रम चालू आहे। आता मी मुलगीला काय म्हटलं की बाबा तू आता कंपनी चालू आहे, माझी परंपरा तू पुढे चालू ठेव, कारण आमची परंपरा जशी आहे की नाही सामाजिक काम, विधायक काम, सार्वजनिक काम हे जे आतापर्यंत मी चालवत आलेलं आहे, किंवा आश्रमशाळा जागा, मंदिराला देणगी किंवा इतर गोष्टी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, असं बरंच उपक्रम मी राबवत आलेला आहे। त्यानंतर तू माझी परंपरा चालू ठेवावी। आता ती जो कंपनी छानपैकी चालू आहे, त्या पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या डिग्रज जाऊन पुण्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाऊन त्यांनी बसताना बसविलेलं आहे। त्याचबरोबर गरजवंतांना दिवाळीचे किट म्हणून आपण जे धान्य वाटप करतोय, तर याच्यामध्ये एक मोठा वाटा आपल्या या गावचे अरुण पवार ज्यांचं धान्य दुकान आहे की रेशनचं धान्य दुकान आहे, तर या ठिकाणीच हे धान्याचं किट वाटप केलं जात आहे। त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडक्यात याबद्दलची माहिती घेऊया। पवार साहेब नमस्ते। कसबे डिग्रजमध्ये कसबे डिग्रजच्या कन्या एसएस ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सुप्रिया अण्णासाहेब चौगुले यांनी परवा फोन केला। गावातील एक 20-30 लोकांना, गोरगरीब गरजवंतांना, महिलांना दिवाळीचं किट द्यायची इच्छा आहे आणि सांगलीतल्या एक 20-50 किटचं वाटप त्यांनी यावर्षी पहिल्यांदा करायला निर्णय घेतला। त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मयुरेश महिला बचत गट सरकारमान्य रास्त भाव दुकानच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो की काहीतरी लोकांना द्यावं अशी भावना निर्माण होणं, अशी माणसं समाजामध्ये खूप कमी आहेत। त्यामध्ये पैसा फंड पुण्या मुंबईच्या बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून मराठी मुलांची शाळा उभा करण्यासाठी आणलेला आहे आणि या जैन समाजाची परवा झालेली जी महापूजा, विश्वशांती पूजा होती, त्यामध्ये सुद्धा लाखो रुपयांचे सवाल धरून त्यांनी समाजाप्रती असणारं देणं हे निभावण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत। त्याबद्दल आम्हाला त्या डिग्रज कन्या या नात्याने त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि आमच्या गावातील गरजवंतांना दिवाळी किट देण्यासाठी आमच्या दुकानच्या माध्यमातून निवड करण्यासाठी आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी अशीच यापुढच्याही काळामध्ये परंपरा चालू ठेवून यावर्षी 50 किट वाटप केल्यात, पुढच्या वर्षी 100-500 किट वाटप करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये प्राप्त होऊ, निर्माण होऊ, अशी सरस्वती चरणी प्रार्थना करतो। जी कन्या सुप्रिया चौगुले हिने हा निर्णय मोठा घेतलाय गरिबांच्यासाठी दिवाळी वाटप किटचा, त्यामुळे आम्हाला त्यांचं कौतुक वाटते। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।